नालायक शर्वरीची रणदिव्यांच्या घरातून कायमस्वरूपी हाकलपट्टी करण्यासाठी आता जानकी आणि ऐश्वर्याने एकमेकांशी हात मिळवलेला असतो. जानकी म्हणत असते, ऐश्वर्या नक्की ना, आपण या पद्धतीने नक्कीच त्या शर्वरीवर मात करू शकतो ना. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी तुला स्वतःवर विश्वास नाहीये का माझ्यावर नाहीये. त्यावर जानकी म्हणत असते, अगं तुझ्यावर नाहीये असा प्रश्नच नाही, तुझ्यावर माझा विश्वास आहे, पण तू मला फक्त इतकं सांग, आपण हे करू शकतो ना. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, बिनधास्त, फक्त मी सांगेन तसं करत चल. त्यावर जानकी म्हणत असते, नाही हा, 100% तू सांगशील तसं नाही, माझं सुद्धा ऐकायचं. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अगं हो. आणि अशातच आता दोघींनी असा जबरदस्त एक प्लॅन तयार केलेला असतो. त्या प्लॅनच्या आधारावर येत्या काही दिवसातच या शर्वरीची चांगलीच गोची होणार असते. इकडे शर्वरीला अजिबातच माहीत नसतं की तिच्या विरोधात जबरदस्त एक प्लॅन तयार होत आहे. ती राहुलशी बोलत असते, राहुल कधी कधी आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यावर राहुल म्हणत असतो, होणार शर्वरी, थोडा धीर धर. स्वप्न काय छोटं आहे का आपलं, मोठं आहे ना, मग त्यासाठी थोडा वेळसुद्धा लागणार. त्यावर शर्वरी म्हणत असते, आणखी फार वेळ नाही आहे माझ्याकडे. आपण काय विचार केला होता, लवकरात लवकर आपण देशाच्या बाहेर जाऊ, मस्त आपलं आयुष्य एन्जॉय करू, पण तसं काहीच होत नाही आहे. इथून पैसा काढणं आणि तो इथून घेऊन जाणं आपल्यासाठी खूपच मोठं आव्हान झालं आहे. तेवढ्यात आपण पाहतोय आता हे सगळं बोलणं लपून छपून ऐश्वर्यानं ऐकलेलं असतं आणि ऐश्वर्या लगेचच स्वतःशी बोलत असते, आत्ताच्या आत्ता जानकीने जे काही सांगितलंय ते अंमलात आणावं लागेल. तेवढ्यात आपण पाहतोय आता ही ऐश्वर्या शर्वरीच्या रूम बाहेरूनच बडबडत जात असते. हे नेमकं आतमध्ये असलेल्या शर्वरी आणि राहुलला बरोबर ऐकायला आलेलं असतं, पण या दोघांना हे कळलेलंच नसतं की ऐश्वर्या मुद्दामून असं बडबडत गेली जेणेकरून या दोघांचं लक्ष तिच्याकडे जावं. आणि अशातच आता शर्वरी बोलू लागते, राहुल तू काय ऐकलंस का, ऐश्वर्या काहीतरी बडबडत गेली. त्यावर राहुल म्हणत असतो, हो ना, ती जानकीच्या विरोधात काहीतरी बडबडत होती. त्यावर शर्वरी म्हणत असते, राहुल जर असं काही असेल ना, तर या ऐश्वर्याचा आपल्याला जानकीच्या विरोधात काहीतरी फायदा करून घेता येईल. त्यावर राहुल म्हणत असतो, नेमका कसा. त्यावर शर्वरी म्हणत असते, तुझ्या नाही लक्षात येणार, मी बाई आहे ना, माझ्या बरोबर लक्षात आलंय, नको काळजी करूस तू, आपलं स्वप्न लवकरच पूर्ण होईल, आता बघ तुम्ही काय करते. असं म्हणत आता ऐश्वर्याच्या मागे मागे शर्वरी गेलेली असते. ऐश्वर्याला कळून चुकलेलं असतं, 100% शर्वरी आपल्या बेडरूममध्ये येणार. आणि अशातच आता ऐश्वर्या बेडरूममध्ये जाऊन आणखीनच बडबडत असते. तेवढ्यात तिथे शर्वरी आलेली असते. शर्वरी म्हणत असते, ऐश्वर्या आत येऊ का. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अगं शर्वरी तुला विचारायची काय गरज आहे, ये ना आतमध्ये. त्यावर शर्वरी आतमध्ये येते. ऐश्वर्याला विचारू लागते, काय झालंय नेमकं, तू जानकी बहिणीबद्दल मगाशी काहीतरी बोलत होतीस, तुझं तिच्याशी काही भांडण झालंय का. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, प्लीज शर्वरी त्या जानकीचं नावही घेऊ नको माझ्यासमोर. त्यावर शर्वरी म्हणत असते, म्हणजे इतकं वाद टोकाला गेलाय का. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हो, ती दिसते तशी नाही आहे, ती फक्त स्वतःचा विचार करते आणि स्वतःच्या फॅमिलीचा, आपला विचार ती अजिबातच करत नाही. इतकी वर्ष या घरात राहते मी, पण फक्त माझ्या मनासारखं काही कर म्हटलं तर म्हणते नाही, या घरात मी मोठी आहे, माझंच चालणार. असं जर होणार असेल तर आपल्या राहण्याला काय अर्थ आहे. त्यावर शर्वरी स्वतःशी बोलते, वाद तर चांगलाच शिगेला पोहोचला आहे, प्रकरण चांगलंच तापलं आहे. या ऐश्वर्याला जर मी माझ्या बाजूने वळवलं तर जानकीच्या विरोधात लढायला चांगलीच मजा येईल. म्हणून आता शर्वरी ऐश्वर्याला म्हणत असते, बरं मी काय म्हणते ऐक, तुला या जानकीला कायमस्वरूपी संपवण्याचा विचार मनात आहे का. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अगदी बरोबर ओळखलंच, मलाही असं वाटतं की या जानकीला आपण चांगलाच धडा शिकवला पाहिजे. त्यावर शर्वरी म्हणत असते, असं असेल ना तर मी तुझ्याबरोबर आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते, म्हणजे नक्की ना, बघ त्या जानकीसारखं करू नको उद्या जाऊन. त्यावर शर्वरी म्हणत असते, अजिबातच नाही. आणि अशातच आता ऐश्वर्या आणि शर्वरीने एकमेकांशी हात मिळवलेला असतो आणि त्यानंतर शर्वरी ऐश्वर्याला मिठी मारते. तेवढ्यात ऐश्वर्या स्वतःशी बोलत असते, शर्वरी अडकलीस अडकलीस तू माझ्या आणि जानकीच्या जाळ्यात.
आणि तुला कळलं सुद्धा नाही तुझ्याबरोबर काय झालंय ते. आणि अशातच आता इकडे शर्वरी स्वतःशी बोलत असते, जानकी आता तुझा खेळ संपवण्यासाठी तुझ्याच एका प्यादाला मी माझ्या बाजूने वळवलं आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता ऐश्वर्या म्हणत असते, बरं शर्वरी, मी काय म्हणते, उद्या आपण या विषयावर बोलू. आता मला झोपायचंय, माझं डोकं दुखतंय. आणि अशातच आता शर्वरी म्हणत असते, ठीक आहे, मी दाबून देऊ का तुझं डोकं? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, नको, बाम लावलं की बरं वाटेल, मी चेपते, तू जा, काळजी करू नको. आता शर्वरी आतमध्ये जाते आपल्या बेडरूममध्ये. तिथे राहुल बसलेला असतो. राहुल सगळं काही शर्वरीला विचारत असतो आणि शर्वरी सगळं काही एकदम आनंदाने राहुलला सांगत असते. राहुल म्हणत असतो, म्हणजे येत्या काही दिवसातच आपण आपलं स्वप्न पूर्ण करणार आहोत तर? त्यावर शर्वरी म्हणत असते, हो. आणि अशातच आता इकडे शर्वरीच्या नकळत जानकी ऐश्वर्याच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि तिथे आपण पाहतोय आता ऐश्वर्या जानकीला पाहते आणि बोलू लागते, अगे जानकी, तू इथे काय करते? त्यावर जानकी म्हणत असते, मला सुद्धा जाणून घ्यायचं आहे नेमकं काय बोलणं झालं तुमच्यात. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अजिबातच नाही, तू जा इथून. उगाचच तिने पाहिलं तर राडा व्हायचा, आपलं सगळं भांडं फुटायचं. त्यावर जानकी म्हणत असते, जाते जाते, पण सगळं काही सांग मला. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जा, सगळं मेसेजवर सांगते तुला. आणि लगेचच आता जानकी तिथून हसत जात असते. आता दुसरा दिवस उजाडलेला असतो. शर्वरी स्वतःशी बोलत असते, या ऐश्वर्याला नेमकं काय करायचं हे मी सांगितलंय. ऐश्वर्याने जर तसं केलं तर आजचा दिवस चांगलाच वाजागाजा होणार आहे. आणि अशातच आता दिवस उजाडल्या उजाडल्या ऐश्वर्याने तिथे गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते. जानकी, ओ आई, मला या घरातील माझा वाटा हवाय. हे वाक्य ऐकल्यावर आता सुमित्रा म्हणत असते, ऐश्वर्या, काय बोलतेस तू हे? अचानकपणे वाट्याबद्दल तुझ्या मनात विचार कसा आला? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, ते काय मला सांगायची गरज वाटत नाहीये. या घरात माझी काडीचीही किंमत नाहीये, फक्त सगळी किंमत या जानकीला. त्यावर साठून आता सौमित्र पुढे येतो आणि म्हणत असतो, ऐश्वर्या, डोकं फिरले का तुझं? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, सौमित्र, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला माझ्याशी अशा प्रकारे बोलण्याचा अजिबातच अधिकार नाहीये. त्यामुळे तू माझ्याशी नाही बोललास तरी चालेल. आता ही ऐश्वर्या जणू टोकाला जाऊन बोलत आहे. हे सगळं घरासमोर घडत असल्यामुळे शर्वरीला मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. तेवढ्यात मागून सारंग पुढे येतो आणि म्हणत असतो, ऐश्वर्या, ऐश्वर्या, काय बोलताय तुम्ही हे? तुम्ही आणि वाट्याची भाषा करताय? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हो सारंग, तुम्हाला जे दिसतंय ना ते मला दिसत नाही असं तुम्हाला वाटतंय का? पण मला जे दिसतंय ते तुम्हाला दिसत नाहीये सारंग. या घरामध्ये फक्त आणि फक्त या जानकीलाच मान आहे आणि सगळं काही जानकीच्याच हातात आहे. उद्या आपल्याला काही करायचं म्हटलं तर या जानकीची परमिशन घ्यावी लागते आणि जानकीने परमिशन दिली तर आपलं काम होतं, नाहीतर आपल्याला फाट्यावर मारलं जातं. त्यावर सारंग म्हणत असतो, जानकी वहिनीबद्दल असं बोलताना ऐश्वर्या तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? जानकी वहिनी आपल्याला मोठ्या आईसारखी आहे. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, सारंग, असल्या प्रकारचे शब्द माझ्यासमोर वापरायचे नाही येता. आणि अशातच आता थेट मागून शर्वरी म्हणत असते, काही चुकत नाही ऐश्वर्याचं. ऐश्वर्या जे काही बोलते ते अगदी मला पटतंय. प्रत्येकाचा या घरात काही ना काही वाटा आहे, माझा सुद्धा आहे. आणि जसा ऐश्वर्याला तिचा वाटा हवाय ना, तसा माझा सुद्धा वाटा मला हवाय. आता शर्वरीने असं काही तोंड उघडलेलं असतं ज्यानंतर सुमित्राचं रक्तच खवळतं. सुमित्रा लगेचच पुढे येते आणि म्हणत असते, काय काय बोललीस तू शर्वरी? तुला तुझा वाटा हवाय? अगं, बोलताना काहीच कसं वाटत नाही. नाना जिवंत असताना तू तुझा वाटा घेऊन गेली होतीस, आठवतंय ना? तुझ्या थोबाडा सकट. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, आई, उगाचच काय बोलते तू? मी माझा वाटा नेलेला नाहीये आणि नानांनी मला कोणताही वाटा दिलेला नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर सुमित्रा म्हणत असते, इकडे ये, तुझं इकडचं थोबाड तिकडं करते, मग तुझ्या बरोबर लक्षात येईल की तू तुझा वाटा नेला होतास की नाही. त्यावर शर्वरी म्हणत असते, मला माहीत होतं ज्या वेळेला मी माझ्या वाट्याबद्दल काही ना काही बोलेन तुम्ही लोक मला वाळीतच टाकणार. का तर मी आता या घरातली नाहीये म्हणून ना. पण माझे नाना जर जिवंत असते ना तर त्यांनी मला माझा वाटा नक्कीच दिला असता. हे वाक्य ऐकल्यावर आता सुमित्रा म्हणत असते, कर नाटकं. आणि शर्वरी रडण्याचं नाटक करत असते. तेवढ्यात आता
या सगळ्या प्रसंगाला आणखी वेगळं वळण यावं म्हणून ऐश्वर्या पुढे येते आणि बोलू लागते, हे सगळं या जानकीमुळे होतंय. जानकी, आम्हाला आमचा वाटा हवाय. आणि अशातच आता तिथे जानकीने या सगळ्या प्रसंगाला आणखीनच गंभीर करण्यासाठी जानकीने साटकन या ऐश्वर्याच्या सणसणीत थोबाडीत लगवलेले असते. हे सगळं पाहून शर्वरी चांगलीच हादरते. शर्वरी स्वतःशी बोलत असते, बाप रे, जानकीने जर ऐश्वर्याला थोबडवलंय तर जानकी आपल्याला सुद्धा थोबडवणार असं आता शर्वरीला वाटतं. आणि शर्वरी 4 पावलं मागे होते. तेवढ्यात ऐश्वर्याच्या समोर जानकी उभी असते आणि जानकी म्हणत असते, बोल बोल, तुला वाटा हवाय. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, अशा प्रकारे तू माझ्यावर हात उचलून मला माझ्या वाट्यापासून दूर लोटू शकत नाही. त्यावर जानकी म्हणत असते, मी फक्त हात उचललाय, मी पाय सुद्धा उचलू शकते आणि इथल्या इथे तुला बदडून काढू शकते. हे सगळं ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, ही काय दादागिरी आहे? मला माझा वाटा हवाय. यात मी काय चुकले? सारंग, तुम्ही सुद्धा सांगा मला, मी काय चुकले का? त्यावर सारंग जानकी समोर असल्यामुळे काहीच बोलू शकत नसतो. आणि अशातच आपण पाहतोय आता जानकी म्हणत असते, ऐश्वर्याला जो काही वाटा हवा होता तो तर मी आता एक कानाखाली मारून दिलाय. शर्वरी, तुला सुद्धा तुझा वाटा हवाय ना? ये पुढे. त्यावर शर्वरी म्हणत असते, हे काय दादागिरी आहे? आई, सांग ना हिला, ही काय मला सुद्धा मारणार का? त्यावर सुमित्रा म्हणत असते, ती नाही, मी सुद्धा तुला तुडवून काढणार. आणि अशातच आपण पाहतोय आता जानकीच्या समोर ही जे शर्वरी आणि ऐश्वर्या उभी असते. लगेचच आता ऐश्वर्या म्हणत असते, शर्वरी, जाऊ दे, आपल्याला ना अजिबातच या घरात काडीची किंमत नाहीये, चल आतमध्ये. आणि अशातच आता शर्वरी पळत पळत आपल्या बेडरूम मध्ये जाते आणि ऐश्वर्या सुद्धा आपल्या बेडरूम मध्ये जाते. तात्पुरता तिथे सुरू असलेला तमाशा क्लोज झालेला असतो. आणि अशातच आता ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, हे काय केलंस तू? तू ऐश्वर्याला थोबडवलंस? अगं, तुझी राईट हँड आहे ना ती. त्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश, शांत व्हा. तुम्हाला जे दिसतंय ते खरं नाहीये, म्हणूनच कधी कधी मी सांगते ना, जे दिसतं ते खरं नसतं. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, म्हणजे? त्यावर जानकी म्हणत असते, अहो, हे सगळं एक नाटक आहे. त्यावर जानकीला ऋषिकेश म्हणत असतो, कसलं नाटक? सगळ्यांसमोर तू ऐश्वर्याला थोबडवलास, परत म्हणतेस लाथेने सुद्धा तुडवेन. काय तुझी ही भाषा? आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता जानकी म्हणत असते, या, सगळं काही तुम्हाला दाखवते, पण लांबूनच पहा. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, ठीक आहे. अशातच आपण पाहतोय आता ऐश्वर्या तिच्या बेडरूम मध्ये असते. त्याच वेळेला जानकी तिथे जाते आणि लगेचच आता ऐश्वर्या स्वतःच्या गालावर हात ठेवत म्हणत असते, वा वा वा, काय थोबडवलंयस मला. त्यावर जानकी म्हणत असते, सॉरी सॉरी ऐश्वर्या, मी तुला फार जोरात मारलं का? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, गप्पा बस, आज माझे सगळ्यांसमोर नाचक्की केलीस तू. त्यावर जानकी म्हणत असते, आय एम सो सॉरी, मी अलगदच मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तिथे सगळ्यांना रियल कानाखाली मारली आहे असं वाटावं म्हणून मी जोरात मारली असावी. माफ कर ऐश्वर्या. आणि इकडे घालतो, मी प्रेमाने त्याला कुरवाळते. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अजिबातच नाही. आणि अशातच आपण पाहतोय आता ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, आता मी तुझ्या टीम मध्ये अजिबातच नाहीये, मी त्या शर्वरीच्याच टीम मध्ये आहे. त्यावर जानकी म्हणत असते, हो का? त्यावर ऐश्वर्या जोरातच म्हणत असते, हो 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 हो. आणि दोघेही हसू लागतात. अशातच आता ऋषिकेशला बाहेरून कळालेलं असतं की हो, या दोघांचा आधीपासूनच हा प्लॅन होता. तेवढ्यात आपण पाहतोय आता शर्वरी ही बेडरूम मध्ये राहुलला म्हणत असते, राहुल, काय करायचं आता? या ऐश्वर्याला सुद्धा या जानकीने चांगलंच फटकवलंय. आज जर मी योग्य वेळी तिथून पळाली नसती तर माझ्या सुद्धा कानाखाली या जानकीने मारली असते. आणि अशातच आपण पाहतोय इकडे आता ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, आता उद्याचं काय प्लॅन आहे? त्यावर जानकी म्हणत असते, सांगते ना, नको काळजी करू तू, उद्या तर या शर्वरीचे आपण चांगले 12 वाजवणार आहोत. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, त्या 12 वाजण्याची वाट पाहते मी. आणि अशातच आता दोघे एकमेकांना मिठी मारतात आणि त्यानंतर जानकी आपल्या बेडरूम मध्ये जाते. मागून सारंग आलेला असतो. सारंग म्हणत असतो, ऐश्वर्या, खरंच मानलं तुम्हाला, तुम्ही जर अभिनय क्षेत्रात असतात ना तर नक्कीच तुम्हाला ऑस्कर हा मिळालाच असता, प्रत्येक वर्षी कोणता ना कोणता अवॉर्ड मिळालाच असता. अहो, किती सुरेख अभिनय करता तुम्ही. क्षणभर मला असं वाटलं, बाप रे, आपल्या घरात रामायण सुरू होत आहे आणि महाभारतापर्यंत पोचतंय की काय.
त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, सारंग खरंच जर असं असेल ना तर येत्या काही मालिकेंमध्ये काम करायला मी तयार आहे, तुम्हाला चालेल का? त्यावर सारंग म्हणत असतो, सॉरी ऐश्वर्या, माफ करा, पण असल्या प्रकारची कामं मी तुम्हाला करून देणार नाही, कारण कोणी तुमच्या आजूबाजूला असेल तर मला ते अजिबातच आवडणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, वा, माझा नवरा माझ्यावर खूपच प्रेम करतोय. त्यावर सारंग म्हणत असतो, ते तुम्हाला जाणवत नाही का? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जाणवतंय. आणि पहिल्यांदाच आता ऐश्वर्याने सारंगला घट्ट अशी मिठी मारलेली असते आणि त्या मिठीनंतर सारंग एकदमच आनंदात न्हाऊन गेलेला असतो. आणि अशातच आता इकडे जानकी ऋषिकेशला म्हणत असते, काय मग माझा अभिनय कसा वाटला तुम्हाला? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, अगं तुझा अभिनय तर मी खूप आधीपासूनच पाहतोय. कॉलेजमध्ये असतानाच तुझ्या रूपावर भाळलो, तुझ्या अभिनयावर खेळलो आणि तुझ्या मागेच लागलो, हे तर तुला चांगलंच माहिती आहे ना? त्यावर जानकी म्हणत असते, बस करा, आता काय तुम्ही मला लाजवताय का? त्यावर ऋषिकेश म्हणतो, नाही, तुला अजिबातच लाजवत नाहीये, पण उद्या जाऊन जो काही अभिनय करशील ना त्याची आधीच मला माहिती देत जा, नाहीतर माझं हार्ट उगाच धगधग करतं. त्यावर ऋषिकेशला जानकी म्हणत असते, बस करा हा. आणि अशातच आपण पाहतोय आता सुमित्रा तिथे आलेली असते. सुमित्रा म्हणत असते, काय मग जानकी, तू तुझ्या अभिनयाबद्दल बोलतेस, तिकडे ती ऐश्वर्या स्वतःच्या नवऱ्यासमोर तिच्या अभिनयाबद्दल बोलते, मी कोणाशी बोलणार? हे वाक्य ऐकल्यावर आता ऋषिकेश म्हणत असतो, म्हणजे आई, तू सुद्धा अभिनय करत होतीस का? त्यावर सुमित्रा म्हणत असते, मग आणखी काय, मी सुद्धा अभिनयच केला. आणि अशातच आता सगळे हसू लागतात. तेवढ्यात जानकी म्हणत असते, आई, खरंच आज तुम्ही एकदम कमाल अभिनय केलात. अहो, अशा पद्धतीने जर तुम्ही अभिनय केलात ना तर उद्याच्या फिल्ममध्ये आपण या शर्वरीला तिची योग्य ती जागा दाखवून देऊ शकतो. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला? आज या रणदिवे फॅमिलीने शर्वरीला बरोबर योग्य जागी आणून ठेवलंय की नाही? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.